जय शिवराय. 23 सप्टेंबर बद्दल स्पष्ट बोलतोय. मित्रांनो, आज नागपूरसाठी पूर्व विदर्भासाठी बऱ्यापैकी विश्रांती मिळते, पण 24ला आणि 25ला पूर्व विदर्भातले जिल्हे वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये राज्यातलं वातावरण हे आता नॉर्मल होणार आहे. जे काही विजांचा ढगफुटीचा धोका जो आहे तो 24ला आणि 25ला नाहीये. फक्त नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, चंद्रपूर हे जे काही भाग आहे हे वगळता. पण एक अलर्ट तुम्हाला मी मागे दिलेला आहे. 26 पासून पुढे म्हणजे 26 तारखेला सुद्धा आहेच, पण 27, 28 जे काही आपण पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भाला तो अलर्ट सांगितलेला आहे. त्यावेळेस जे काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी ही पूर्वकल्पना दिलेली आहे. आणि इथून पुढे वातावरण हे 2 दिवसाकरता उघाड, 1 दिवसाकरता पाऊस, 2 दिवस पाऊस, 1 दिवस उघाड अशा प्रकारे चालणार आहे. आणि परिस्थिती एका चक्रीवादळाची नाहीये, 2 सायक्लॉनिक सिस्टीमच्या आहेत. त्यामुळे तारखा अजूनही थोड्या लांबू शकतात 2-3 दिवसासाठी. पण जी काही परिस्थिती आहे मराठवाड्याची 26, 27, 28 या काळामध्ये हिंगोलीकरांना अलर्ट आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना 26 पासून पुढे अलर्ट आहे. 27ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक भागात अलर्ट आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा जास्त अलर्टवरती असेल, विदर्भ सुद्धा अलर्टवरती आहे. आणि ही परिस्थिती खूप किचकट अशी जाऊ शकते. त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करून सहकार्य करा. जय शिवराय. धन्यवाद.